माध्यम कोणतंही असो, पण संत वाङ्मय लोकांपर्यंत घेऊन जाणं हे आपलं काम आहे. कीर्तन प्रवचन ही तर आपली पारंपरिक साधनं आहेत, पण आता नवीन नवीन जे साधनं आलेली आहेत मोबाईल वगैरे, त्या माध्यमातून सुद्धा आपण संत वाङ्मय प्रत्येकाच्या घरोघरी हृदयापर्यंत पोहोचवू शकतो. आता लोक तुमच्या पारायणाला 8 दिवस रोज 4-5 तास बसून वेळ देतील, सगळेच लोक, असं काही नाही. पण 1-2 ओव्यांचा अर्थ या रूपानं म्हणा किंवा लिखित रूपानं म्हणा, या व्हॉट्सअप फेसबुक इत्यादिकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. आणि जाऊ शकत असेल तर अशा माध्यमांचा स्वीकार करायला आपल्याला काहीच अडचण नाही. जर नास्तिक लोक धर्माची हानी करण्याकरिता या साधनांचा जोरदार वापर करत असतील तर त्यांना प्रतिकार करण्याकरिता आपण तो वापर का करू नये, लक्षात आलं का? आणि आपली बरीच हुशार असलेली मंडळी त्याचा वापर करताना आपल्याला दिसतात. आधुनिकतेचा सुद्धा काय केला पाहिजे, संग केला पाहिजे, नाहीतर मग आपण तेवढ्यापुरतेच काय राहू, मर्यादित राहू. जगभरामध्ये नवनवीन जे संप्रदाय उदयाला येत आहेत, त्या मी बोललेलो आहे, कोणत्याही संप्रदायाचे संपूर्ण ग्रंथ सुद्धा ज्ञानोबरायांच्या एका ओवीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही.